सगळ्यांना युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून सर मित्रांनो, आज आपण भरपूर पाऊस झालेले आपण ते संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहेत. कारण सकाळी 7 वाजेपासून पाऊस चालू आहे रात्री. अजून काही वर नाही. आता पाऊस जरा कमी पडलेला आहे, त्यामुळे आपण जरा म्हणला बघूया किती पाऊस झालेले ते आपण बघणार आहेत. किती पूर वगैरे आलेले इथं सुद्धा असा भरपूर असा पुरे प्रत्येक सांडे असं पावसाचं प्रमाण पाणी जास्त वाहत आहे. हे बघा, आता थोडा कमी पडलेला आहे. इथं इथं सुद्धा सांडेवरून आपल्याला उतरणार आपण गावात निघालोय. गावात निघाले पण मग आता पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे आपल्याला सावकाश जायला लागणार आहे. इथं लुगडा मांडायचा हे केलेले म्हणजे बोथाड बोथाड टाईप केलेले. कारण घरात बसून बसून कंटाळा आल्यामुळं आपण गावात निघालो. इथे सुद्धा गेले पाणी प्रमाण जास्त दिसतं. आपल्या वावरातूनच इतकाला पाणी झुऱ्यांना मोठ्याल्या झुऱ्यांना किती पाणी असेल हे बघा. ही एक सांड किती वाहते बघा. अशा प्रकारे भरपूर असं आता आपल्याला त्या साईडला जायचं वाटेवरून सावकाश. कारण कसं तर पाणी जास्त असल्यामुळं आपला पाय बी मोडायची बारीक खटापिटा असला तर. डोंगराली तर बोलूच नाही. डोंगराला सुद्धा भरपूर असा झुरं निघालेत. पण हे डोंगरावरती नाही, आपले वावरामध्ये जे पाणी साठले तेवढंच फक्त येते. इथं पुढचा झुरा पाहू बरं. अशा प्रकारे आपले 2-3 झुरे लागले वावराच्या कडेला, बारीक बारीक छोटे छोटे. कारण जास्त नाही लागले. इथं बघा, या झुऱ्याला कधीच एवढं पाणी नसतं, पण आज या झुऱ्याला जास्त पाणी. आता आपल्याला त्या साईडला जावं लागणार आहे. चिकाट भरपूर झालेले, रोपाटे बिपाटे व्हायचे भारी. पावसानं तर 2 दिवस भरपूर असा हे केल्यामुळं सारखा चालूच आहे. त्यामुळे घराच्या बाहेर निघायला माणसं निघायला घाबरतात. कारण वारा आणि पाऊस हे भरपूर गावाकडे प्रमाणात पडते. कारण आता जी अशी लांब लांब बात आहेत ती अशी म्हणजे गावठी बात ती सपाट होऊन जाणार. कारण पाऊस जास्त असल्यामुळे ती पडतात वारा आणि पाणी यानं सपाट होऊन जातात. ते सुद्धा आपल्याला एक छोटासा धबधबा वाहताना दिसते बघा. भरपूर पूर. आणि इकडे पण आहे बघा, गावात आहे पूर्ण सपाट होऊन गेले. आपण सुद्धा पुराण जायची बारी. इथं सुद्धा आपल्याला एवढं काय पाणी नाही, पण मग थोडं आहे. डायरेक्ट संडासच पाणी लागायला आलेलं एवढं इथं पाणी साठलेलं. आणि तिकडून येते झुरा मोरीमध्ये जाऊन त्या साईडला पाणी भरपूर असं वाडगांमध्ये सुद्धा पाणी घुसलेले. आपण फायनल आता रस्त्यावर पोचलेले आणि रस्त्यापासून आपण बघा जाणार आहे अजून किती पाऊस हे बघा. पुढे समोर आपल्याला बांधावरून एक झुरा उडताना दिसतोय. आणि त्याला इतका पाणी का बोलूच नाही. म्हणजे भरपूर असा पूर आल्यामुळे आता आपण गावाच्या पाठीमागचा झुरा बघणार आहेत. तिथं शेक येतो का जास्तच पाणी आपल्याला वरून जायला आता काय.
हे बघा, इथं खूप जास्त पाऊस आहे. आता इथं आपल्याला बघू जाऊन किती पाणी आतमध्ये. अरे बापरे, अरे बापरे, मांड्यांच्या वर पाणी म्हणजे गुडघेच्या वर पाणी इथं. हे बघा खाली नका जास्त पुराण जाईल. हे बघा. जरा पाणी ना हे आणतंय, लाट आणते जरा. पण भरपूर प्रमाणात पाऊस झालाय त्याच्यामुळे मग हे बघा इथं आता थोड्या वेळा ना इथं सुद्धा आता इकडून या साईड ना पाणी जाणार आहे. हे बघा रात्री पाऊस इतका झाल्यामुळे हे बघा इकडून सुद्धा आपल्याला पाणी बघायला भेटते. पूर्ण असं धबधबायचे आहे. चला फायनली आता आपण गावाकडे पोहोचलेले. गावाच्या वाटेमागे इथं सुद्धा आपल्याला एक चांगला असा धबधबा बघायला भेटते. कारण सांडीवरून भरपूर पाणी उडत इथं. आणि हे बघा या साईडनं सुद्धा आपल्याला पाणी येताना दिसते. आणि आता पाऊस कमी पडल्यामुळे पाणी सुद्धा झुऱ्यांचं कमी पडलेलं आहे.